नमस्कार, मी शुभांगी. शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर जन्माष्टमीसाठी खास करून जो प्रसाद बनवतो किंवा जो नैवेद्य बनवतो तो म्हणजे सुंठवडा, तर त्याची आपण रेसिपी पाहणार आहोत. तर चला करूया सुरुवात बनवण्यासाठी. तर सुरुवातीला मी इथं सुंठ घेतलेला आहे. तर सुंठ जेवढी घेईल त्याप्रमाणे आपल्याला बाकीचं साहित्य घ्यावं लागतं. तर मी इथं सुंठेचा एक तुकडा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मी एक वाटी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते खिसून घेतलेलं आहे. तसेच त्याच्या निम्मं खोबरं जेवढं घेतलं त्याच्या निम्मं आपल्याला इथं खारीक घ्यायची. तर खारकीचे देखील मी बिया काढून कट करून घेतलेले बारीक बारीक पीसेस. तसेच इथं मी खसखस घेतलेले आहे, 2 वेलची घेतलेले आहेत, तसेच बडीशेप घेतलेले आहे आणि जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतं ते टाकू शकता. तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे. तसेच इथं तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ जे असतात तर ते तीळ देखील घेतलेले आहेत. आणि गोडासाठी म्हणाल तर मी इथं खडीसाखर अर्धी आणि जी साखर आपण नेहमी वापरतो ती साखर निम्मी अशा प्रमाणात मी याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर चला करूयात आता सुरुवात. सुंठवडा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती. तर सुरुवातीला आपण जी खारीक घेतलेली आहे कट करून ती व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला. म्हणजे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असेल, म्हणजे जो ओलावा असेल तो पूर्णपणे नाहीसा करायचा आहे. नाहीसा होतो गरम केल्यामुळं. जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये वाळवून ती बारीक केली तरी चालेल. तसेच बारीक करताना देखील गरम केल्यामुळं बारीक करताना देखील एकदम इझिली म्हणजे पटकन बारीक होते. त्यासाठी मी इथं खारीक थोडी परतवून म्हणजेच गरम करून घेत आहे आणि खाताना देखील त्याची खूप छान चव लागते. तर पाहू शकता अशा पद्धतीनं मी इथं खारीक भाजून घेणार आहे व्यवस्थित. खारीक भाजली की मग आपण ती साईडला करून बाकीचे जे जिन्नस आहेत ते देखील आपल्याला गरम करून घ्यायचे ते इथं. तर हा नैवेद्य म्हणून तर सुंठवडा तर आहेच, पण पौष्टिक देखील तेवढाच आहे. त्याच्यात रोज एक चम्मच देखील मुलांना दिला तरी खूपच पौष्टिक आहे. तर आता खारीक झालेली आहे भाजून. आता त्याच्यामध्ये मी खसखस, तीळ, वेलची आणि बडीशेप हे एकत्रित मी गरम करून घेणार आहे. चांगली खसखस आणि तीळ तडतडायला लागले की मग आपण याला साईडला करून घेणार आहोत. भाजल्यामुळं खाताना देखील त्याची खूप छान चव लागते. अशा पद्धतीनं थोडं हलवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम तडतडायला लागलेले आहेत आपले खसखस आणि तीळ. तर हे देखील आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्येच आता आपण काही बदाम, काही पिस्ता घेतलेले आहेत, तसेच काजू देखील घेतलेले आहेत. त्याला देखील आपण थोडं गरम करून घेणार आहोत. कसं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा ते लूज पडतं, त्याच्यामुळे जरा गरम केलं की एकदम छान असे बारीक करताना होतात, पटकन बारीक होतात आणि खायला तर ते खूपच पौष्टिक आहेत. तर झालेले आहेत आपले भाजून. तर आता मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळं त्याला मिक्सरला लावायची देखील गरज नाही, आपण हाताने देखील चुरून बारीक करू शकतो. मिक्सरला लावलं की त्याच्यामधलं जे तेल आहे ते एका साईडला होतं आणि मग ते एवढं चवीला लागत नाही. त्याच्यापेक्षा असं भाजून हाताने एकदम बारीक होतं. अशा पद्धतीनं नक्की करून पहा आणि खाताना देखील हे जे खोबरं आहे ते दाताखाली येतं, ते खूप छान लागतं. जर आवडत नसेल तुम्हाला तसं दाताखाली आलेलं तर तुम्ही नक्कीच मिक्सरला देखील बारीक करू शकता. तर अशा पद्धतीनं मी खोबऱ्याचा खीस देखील व्यवस्थित परतवून घेणार आहे. थोडा कलर बदलला की आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा खीस भाजतो. तर इथं मी साईडला करून घेतलेलं आहे सगळं. इथं तर जो सुंठचा तुकडा घेतलेला होता तर त्याला मी मिक्सरने जरा बारीक करून घेतलेला आहे. तसेच बारीक करताना सुंठ म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होईल याच्यासाठी मी थोडं खलबत्त्याच्या याने बारीक केलेलं आहे. तर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण इथं खारीक, तीळ, खसखस, बडीशेप जी भाजून घेतलेली होती, वेलची, सुरुवातीला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि बंद चालू अशा प्रकारे केलं तरी देखील चालेल. जास्त तुम्हाला बारीक पावडर नसेल आवडत तर थोडी भरड ठेवली तरी चालेल. तर पाहू शकता मी अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे. थोडं जाडसरच आहे.
आणि त्याच्यामध्ये आता मी राहिलेले जे ड्रायफ्रूट आहेत आणि सुंठ जी घेतलेली होती आपण चेचून ती देखील टाकलेली आहे आणि साखर, खडी साखर हे सर्व काही एकत्रित मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर घेतलेलं आहे मी सर्व काही लावून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि इथं मी खोबरं जे घेतलेलं आहे ते मिक्सरला लावणार नाही आहे मी. हाताने चुरलं तरी देखील ते खूप बारीक होतं. तर पाहू शकता मी हाताने बारीक करून घेतलेलं आहे पूर्णपणे. की तुम्हाला जेवढं जाड पाहिजे तेवढं ठेवू शकता, नसेल तर एकदम बारीक करू शकता किंवा मिक्सरला देखील याच्यामध्ये तुम्ही लावून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हाताने चुरून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सर्व एकत्रित करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला सुंठवडा अशा प्रकारे तयार होतो. खूप साधी सोपी रेसिपी म्हणू शकता. पटकन तयार होतो आणि नैवेद्यासाठी तर आहेच, पण खायला देखील खूप पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी रोज 1-1 चम्मच दिला तरी देखील खूप शरीरात त्याचा उपयोग होतो. तसेच वरून मी इथं काही मनुके टाकलेले आहेत आणि हे सर्व काही आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपला हा सुंठवडा तयार झालेला आहे. तर या जन्माष्टमीसाठी तुम्ही नक्कीच हा सुंठवडा बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते देखील नक्की सांगा. आवडलीच असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील कशा पद्धतीने बनवता ते देखील नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपला हा सुंठवडा एकदम रेडी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.